पालम तालुक्यातील तरुण तडफदार समाजासाठी रात्रंदिवस धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते पवन तरवर साहेब यांनी यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्याबाबत ते आपणाला काय सांगते ते थोडक्यात ऐकूया. नमस्कार, मी बनवत जिल्हा परिषद या गणातून जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक आहे आणि मी लढवणार आहे. खरं बघायला गेलं तर मी निवडणूक लढवत असताना बनवत जिल्हा परिषदमध्ये जे काही विकास कामं झाले नाही त्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे. तिथला पाण्याचा प्रश्न असेल, तिथला रोडचा प्रश्न असेल, तिथल्या गावगाड्यातला जे मूळ प्रश्न आहे, जे की ना रस्ता नाही, तिथल्या मायबाप जनतेला आजपासून ज्यांनी विकासापासून वंचित ठेवले, तिथला जे विकास आहे नुसता कागदपत्री आहे. पण तसं बघायला गेलं तर ग्राउंडवर बनवत सर्कलचा विकास हा शून्य आहे. बनवत सर्कल हे आदिवाशाच्या सारखं असं जवळपास त्या रस्त्याची परिस्थिती आहे. काही गावाला रस्ते नाही. आता नरवटवाडी असेल, सातगिरवाडी असेल, लेंडेगाव असेल किंवा असे काही गाव आहेत, त्या गावामध्ये रस्ताच नाही आहे. नुसता कागदपत्री रस्ता झालाय आणि विकासापासून हे बनवत सर्कल हे खूप दूर आहे. आणि मायबाप जनतेनं जर मला आशीर्वाद दिला, माझ्यासारख्या एक तरुण पोराला संधी जर दिली तर नक्कीच नाका त्यांचा विकास आणि इथून पुढच्या काळात जी काही त्यांची नाका राहिलेली रखडलेली कामं आहेत ते नक्कीच मी करल, एवढंच आश्वासन देतो. बरं, मी एक प्रश्न विचारतो एक समाज प्रतिनिधी म्हणून, की समाजामध्ये आतापर्यंत अनेक नेत्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडला, पण जे नेमकं कार्य करायचं त्याचं उत्पन्न अजिबात आलेलं नाही. याबद्दल आपलं मत काय बरं? खरं बघायला गेलं तर प्रत्येक नेते नुसतं आश्वासन देतात, इलेक्शन आलं की आश्वासन देतात. पण मामा, त्या सर्कलमध्ये स्थानिक लेवलचे 4 उमेदवार असताना मी बाहेरून जातोय, त्याचं कारण मला इथल्या बनवतमधल्या मायबाप जनतेला सांगायचं. कारण स्थानिकचे जे तुमचे उमेदवार होते त्यांना तुम्ही 2-2 वेळेस संधी दिली, तरी पण तुमचा विकास त्यांनी काही केला नाही. तिथले खासदार सुद्धा होते, त्या खासदार साहेबांना सुद्धा म्हणावा असा विकास जिल्ह्याचा केला नाही, सोडून द्या, पण त्यांच्या गावचा सुद्धा विकास त्यांना करता आला नाही. ही खंत तिथल्या मायबाप जनतेच्या पोटामध्ये आहे. आणि मी बाहेरून जाऊन माझ्या पद्धतीनं या 2-3 महिन्याच्या काळामध्ये होता होईल तेवढा विकास केलाय आणि लोकांना माझ्यासोबत घेऊन त्यांना पुढे जाण्याचं काम हे मी स्वतः करणार आहे. धन्यवाद तरवर साहेब, आपण मुलाखत दिलात आणि आपलं असंच कार्य यशस्वीरित्या पार व्हावं आणि या बनवत सर्कलमध्ये आपणाला विजय मिळावा हेच माझ्या चॅनलतर्फे आपणाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.